नमस्कार, मी संकेत जाधव सिद्धिविनायक अकॅडमी तर्फे आपले सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण अंकगणितीय श्रेणी या आपल्या एका टॉपिक मधील कोणत्याही 10 संख्यांची आणि 20 संख्यांची बेरीज शॉर्ट ट्रिकने कशी करायची याच्याबद्दलचा अभ्यास करणार आहोत। तर सुरुवात करूया आपण कोणत्याही 10 संख्यांची बेरीज। तुम्हाला कुठल्याही 10 संख्यांची बेरीज विचारली तर काही सेकंदात कशी करायची याबद्दल आज आपण अभ्यासणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न दिलाय तुम्हाला 11, 12, 13 असं करत करत 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज। तर सुरुवातीला जर आपल्याला हे माहित पाहिजे की या एकूण संख्या किती आहेत, तर सुरुवातीला आपण बघणार आहोत की एकूण संख्या कशा काढायच्या। तर सिरीज मधल्या एकूण संख्या काढण्यासाठी एकूण संख्या काढायच्या असतील तर आपल्याला शेवटची संख्या आणि पहिली संख्या यामधील फरक काढायचा आहे आणि त्यामध्ये +1 करायचा आहे। ठीक आहे, तर बघा इथं शेवटची संख्या काय आहे 20। मग आपण एकूण संख्या काढण्यासाठी काय करणार, शेवटची संख्या वजा श्रेणीमधील पहिली संख्या। पहिली संख्या कुठली होती आपली 11, तर याचं उत्तर किती येतं 9। परंतु आठवणीनं यामध्ये +1 करायला विसरायचं नाही। ठीक आहे, +1 म्हणजे एकूण संख्या किती झाल्या 10। तर जेव्हा तुम्हाला 10 संख्यांची बेरीज विचारलेली असते तेव्हा फक्त ही ट्रिक वापरायची। ट्रिक काय आहे बघा, पहिली संख्या अधिक 4 करायचं। ठीक आहे, तर बघा पहिली संख्या काय आहे 11, मग 11 अधिक 4 केलं आपण, काय आलं उत्तर 15। जे उत्तर आलंय त्याच्या शेवटी 5 लिहायचं, म्हणजे काय झालं हे 155। तुम्ही बेरीज करून बघू शकता, 11 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 155 आहे। आपण काय केलं, पहिली संख्या अधिक 4, जे उत्तर आलं तुमचं 15 त्याच्या शेवटी फक्त 5 लिहायचं। ठीक आहे, पुढचं उदाहरण बघा, 32 + 33 + 34 असं करत करत 41 पर्यंत। आता एकूण संख्या किती आहेत कशा काढायच्या, शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या वजा करायची म्हणजे फरक घ्यायचा आणि +1 करायचा। बघा मग एकूण संख्या, शेवटची संख्या काय आहे यामध्ये 41 वजा पहिली संख्या आहे 32, यांतील फरक किती आला 9। आणि आठवणीनं जे पण फरक आला +1 करायला विसरायचं नाही, +1 म्हणजे एकूण संख्या किती आहेत तुमच्या 10। आता 10 संख्या असेल तर बेरीज अशीच करायची, पहिली संख्या अधिक 4, पहिली संख्या काय आहे तुमची 32, मग 32 + 4 किती आलं 36, फक्त शेवटी काय लिहायचं 5, झालं तुमची 10 संख्यांची बेरीज। त्यानंतर तिसरं उदाहरण आहे 48 ते 57 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती। 48 ते 57 म्हणजे पहिली संख्या आहे तुमची 48, शेवटची आहे 57। पहिले काय करायचं, एकूण संख्या काढायच्या, 10 असल्या पाहिजे। बघा मग शेवटची संख्या वजा पहिली संख्या म्हणजे संख्यांतील फरक घेतला आपण, 57 वजा 48 किती आलं 9। आठवणीनं काय करायचं +1, हे मिळालं तुम्हाला एकूण संख्या। एकूण संख्या आहे 10। मग 10 संख्यांची बेरीज कशी करायची, पहिली संख्या जी कोणती आहे 48, आठवणीनं +4 करायचं, 48 आणि 4 किती झाले 52। आता शेवटी 5 लिहायचं, झालं तुमचं उत्तर। 5 संख्यांची या कुठल्याही 10 संख्यांची बेरीज आपण अशी करू शकतो। 48 ते 57 या संख्यांची बेरीज किती आली तुमची 525। त्यानंतरचा क्वेश्चन 118 + 119 + 120 असं करत करत 127 पर्यंतच्या संख्यांची बेरीज। बघा एकूण संख्या किती आहेत, शेवटची संख्या 127 वजा पहिली संख्या 118, फरक किती आला तुमचा 9। आठवणीनं +1 करा, एकूण संख्या किती आल्या मग तुमच्या 10। 10 संख्यांची बेरीज, पहिल्या संख्येमध्ये 4 मिळवा, 118 आणि 4 किती झाले 122, फक्त आठवणीनं शेवटी 5 लिहायचं। अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही 10 संख्यांची बेरीज करू शकता। तर आता यामधला टाइप 2 आहे कोणत्याही 20 संख्यांची बेरीज। आता बघितलं आपण 10 संख्यांची बेरीज कशी करायची, आता आपण बघूया की 20 संख्या असतील तर त्यांची बेरीज कशी करायची। तर पहिला क्वेश्चन आहे की 12 + 13 + 14 असं करत करत 31 पर्यंतच्या संख्यांची बेरीज। तर पहिले तर एकूण संख्या आपल्याला काढता येतात, आता कशा काढायच्या, शेवटची संख्या आणि पहिली संख्या यामधील फरक घ्यायचा। तर इथं शेवटची संख्या आहे 31 मायनस पहिली संख्या आहे 12, यांची जर वजाबाकी केली तर फरक किती येतो 19 आणि आठवणीनं +1 करायचा, म्हणजे एकूण संख्या किती झाल्या तुमच्या 12 ते 31 पर्यंतच्या एकूण संख्या झाल्या 20। आता 20 संख्यांची बेरीज कशी करायची बघा, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या करा, पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज। तर पहिली संख्या कुठली होती तुमची 12,
अधिक शेवटची संख्या 31 यांची करा बेरीज. किती झाले? 2 आणि 1 3 आणि 3 आणि 1 4 म्हणजे बेरीज झाली 43. फक्त यांच्या शेवटी आपल्याला 0 लावायचं. 0 झाली तुमची 20 संख्यांची बेरीज. उत्तर आलं 430. म्हणजेच 12 पासून 31 पर्यंतच्या संख्यांची जर तुम्ही बेरीज केली तर तुमचं उत्तर 430 येतं. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे 74 पासून 93 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. तर पहिली गोष्ट काय काढायची आपल्याला? एकूण संख्या किती आहे. मग एकूण संख्या कशा काढतो आपण? शेवटची संख्या आणि पहिली संख्या यांची वजाबाकी करायची, यांच्यामधील फरक घ्यायचा. म्हणजेच 93 वजा 74 याचं उत्तर किती येतं तुमचं? 19. आठवणीनं +1 करा म्हणजे एकूण संख्या किती झाल्या? 20. मग कुठल्याही 20 संख्यांची बेरीज जर करायची असेल क्रमवार तर काय करायचं? मग पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची करा बेरीज. पहिली संख्या आहे तुमची 74. मग 74 अधिक शेवटची संख्या कुठली आहे? 93. मग 74 + 93 केला आपण. यांची बेरीज किती आली? 4 आणि 3 झाले 7 आणि 7 आणि 9 झाले 16 म्हणजे बेरीज आली 167. फक्त काय करायचं तुम्हाला? शेवटी एक 0 लावायचं. झाली तुमची 20 संख्यांची बेरीज. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे 41 ते 60 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. 41 ते 60 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढायची आहे. पहिले तर एकूण संख्या काढायची. काय करायचं? शेवटची संख्या वजा पहिली संख्या यांतील फरक. 60 मधून 41 गेले, किती राहिले? 19. आठवणीनं +1 करायचा म्हणजे एकूण संख्या किती आल्या तुमच्या? 20 संख्या. मग 20 संख्यांची बेरीज कशी करतो आपण? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या करायची. सिरीज मधली पहिली संख्या आहे 41 अधिक शेवटची संख्या आहे 60 यांची बेरीज जर केली तर किती येतं? 101. फक्त आठवणीनं काय करायचं? शेवटी 0 लावायचं. म्हणजेच किती झाली तुमची बेरीज? 1010. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 113 + 114 + 115 असं करत करत 132 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. बघा मग एकूण संख्या किती? 132 वजा 113 हे आलं तुमचं 19. आठवणीनं +1 म्हणजे एकूण संख्या किती झाल्या? 20. ठीक आहे. 20 संख्या आहे. लावा आपला फॉर्म्युला. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या करायची. पहिली संख्या किती आहे तुमची? 113 अधिक शेवटची संख्या 132 यांची करून घ्या बेरीज. 3 आणि 2 किती झालेत? तर झालेत 5. 1 आणि 3 झालेत 4. 1 आणि 1 झालेत 2 म्हणजे उत्तर किती आलं? 245. आता काय करायचं? 20 संख्या असल्यावर फक्त शेवटी 0 लावायचा. म्हणजेच काय आली तुमची बेरीज? 113 ते 132 पर्यंतच्या संख्यांची तर 2450. तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही 10 किंवा 20 संख्यांची बेरीज काही सेकंदात करू शकता.